नमस्कार छात्रों। तो आज हम 10वीं कक्षा का हिंदी विषय का दूसरी इकाई में से छठा पाठ है, हम उस धरती की संतति है। उमाकांत मालवीय जी का पाठ है। पूरक पठनात्मक पाठ है यह आज हम देखने वाले हैं। तो हम उस धरती के संतती है म्हणजे आम्ही या मातृभूमीचे पुत्र आहोत, संतती आहोत। म्हणजे या कवितेमधून आपल्याला उमाकांत मालवीय यांनी आपल्या भारतभूमीचं महत्त्व, आपल्या भारतातील होऊन गेलेल्या थोरवीर शूरवीरांचं महत्त्व आणि त्यांच्या मातृभूमीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत, त्यामुळं आमचा इतिहास खूप सुंदर आहे। त्यामुळं आम्हीसुद्धा काय करणार आहोत, या भारतभूमीचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असणार आहोत। याविषयी एक स्फूर्तिगीत किंवा आपल्या भारतभूमीचं किंवा भारतमातेचं वैशिष्ट्य, भारतमातेचं श्रेष्ठत्व प्रकट करणारी एक स्फूर्तिगीत या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। तो हम क्या करेंगे, उमाकांत मालवीय जी का परिचय पहले देखेंगे। तो उनका परिचय है, जन्म है 1931 मुंबई महाराष्ट्र और मृत्यु है 1982 इलाहाबाद उत्तर प्रदेश। परिचय देखेंगे। बाहों की तीव्रता और जन सरकारों की रेखांकित करने वाले रचनाकारों में उमाकांत मालवीय का स्थान अग्रणी रहा। हिंदी साहित्य में आपको नवगीत का भगीरथ कहा जाता है। अपने कविता के अतिरिक्त काव्यखंड, निबंध तथा बालोपयोगी पुस्तकें भी लिखी है। उनकी प्रमुख कृतियाँ हैं मेहंदी और महावर, देवकी, रक्तपथ, सुबह रक्त पलाश की कविता संग्रह प्रसिद्ध है। तो आज हम जो कविता देखने वाले हैं, हम उस धरती के संतति है, उस पद्य रचने की जानकारी संबंधी जानकारी हम देखने वाले हैं। तो वह कव्वाली प्रकार है। आज जो हम गीत देखने वाले हैं वह कव्वाली का प्रकार है। हिंदी में कव्वाली त्याला म्हणतो बघा। कव्वाली का इतिहास 700 वर्षों पुराना है। कव्वाली एक लोकप्रिय काव्य विधा है। यह तरीका या शान में गाए जाने वाला गीत या कविता है। प्रस्तुत कव्वाली में कवि ने दो दलों की नोकझोंक पेश करते हुए शूरवीर ऐतिहासिक स्त्री पुरुष पात्रों का वर्णन किया है। म्हणजे थोडक्यात ही कव्वाली कशासाठी गायली जाते, तर पूर्वीच्या काळी राजे महाराजे हे काय करायचे, आपल्या दरबारामध्ये असे कव्वाली गाणारे कवी आपल्या दरबारामध्ये पोचायचे आणि मग ते कवी काय करायचे, या राजांचं मोठेपण आपल्या कव्वालीतून गात असायचे। तर त्यामध्ये दोन दल असायचे, एका बाजूचा एक दल आणि दुसऱ्या बाजूचा एक दल, आणि एका दलानं पहिलं कडवं म्हटलं की दुसऱ्या दलानं दुसरं कडवं म्हणायचं आणि तिसरं दोघांनी मिळून म्हणायचं। तर अशा पद्धतीनं हे कव्वाली अगदी होश में आकर गाई जाने वाली कविता होती है। यह स्त्री पुरुष को भारत माता के रथ के दो पहिया बताए हैं। यह गाते समय पहला पद लड़कों का समूह, दूसरा पद लड़कियों का समूह और अंतिम पद दोनों समूह मिलकर प्रस्तुत करते हैं। तो आज जो हम कव्वाली देखने वाले हैं, तो वह कव्वाली क्या है, तो हमारे भारत में जो लड़का और लड़कियां है, उन दोनों का महत्व बढ़ाने वाला, उन दोनों के बड़प्पन करने वाला यह गीत है। इस प्रकार का गीत हम आज देखने वाले हैं। तो देखिए, हम उस धरती के लड़के हैं, जिस धरती के बातें क्या कहिए, अजी क्या कहिए, हाँ क्या कहिए, यह मिट्टी जिस मिट्टी में खेले थे, यह ध्रुव से बच्चे। म्हणजे आमच्या भारत माता ही जी आहे भूमी, ही भूमी काही साधीसुधी नाही, तर आम्ही या भारतभूमीचे पुत्र आहोत की या भारतभूमीच्या मातीमध्ये बाळ ध्रुव बाळासारखे सुद्धा लहान लहान मुलं खेळ खेळून गेलेले आहेत। म्हणजे या कव्वालीमध्ये आपल्याला अनेक अशा पौराणिक, ऐतिहासिक जे आपल्या देशात होऊन गेलेले जे शूरवीर आहेत, व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींचा परिचय बऱ्याचशा या ठिकाणी दिलेला आहे। मग त्यामध्ये ध्रुव असेल, प्रल्हाद असेल, भरत असेल, लक्ष्मी, रजिया सुलताना, दुर्गावती, पद्मिनी, सीता,
चांद बेबी, सावित्री, जयमल, म्हणजे असे आपल्या भारतात होऊन गेलेले जे शूरवीर आहेत त्या शूरवीरांचा परिचय दिलेला आहे. आता पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की ध्रुवसुद्धा या पृथ्वीमध्ये जन्माला आला होता आणि त्याच पृथ्वीवरती आम्हीही जन्माला आलेलो आहोत. आम्ही काय साधेसुधे मुलं नाही, तर आमच्या या मातीमध्ये ध्रुवसारखे सुद्धा बच्चे जन्माला आले होते आणि आम्ही त्याच मातीत जन्माला आलेलो आहे. यह मिट्टी हुए प्रहलाद जहाँ, जो अपनी लगन के थे सच्चे, शेरों के जबड़े खुलवाकर थे जहाँ, भरत दतुली गिनते, जयमल पत्ता अपने आगे थे नहीं किसी को कुछ गिनते. म्हणजे थोडक्यात या भारतामध्ये किंवा या पृथ्वीवरती भारत मातेच्या ही माती काही साधीसुधी नाही, तर इथं भक्त प्रल्हादासारखे सुद्धा मुलं जन्माला येऊन गेलेली आहेत. म्हणजे भक्त प्रल्हादाचं उदाहरण आपल्याला माहीत असेल की खांबामध्ये सुद्धा परमेश्वर आहे असं तो म्हणायचा आणि शेवटी मग काय केलं जातं त्याचं कुठं परमेश्वर आहे असं म्हटल्यानंतर की त्यानं बऱ्याच ठिकाणी ह्या खांबात आहे, या छातीत आहे, या पोटात आहे, या भिंतीत आहे असं तो सगळीकडे सांगायचा. तर मग त्यावेळेस त्या राक्षसानं काय केलं असतं, भक्त प्रल्हादाचं पोट फाडलेलं असतं, पोटात आहे म्हटलं, आणि तिथून परमेश्वराचं दर्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपला भारत हा असा ऐतिहासिक आणि पौराणिक कथांनी असा भरगच्च भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे ही माती साधीसुधी नाही, तर या मातीमध्ये भक्त प्रल्हादासारखे सुद्धा मुलं जन्माला आलेले आहेत, सच्ची मुलं. अजून कोण येऊन गेले या भारत भूमीवरती जन्माला येऊन? भरत नावाचा एक व्यक्ती होऊन गेलेला आहे. तर त्यानं तर काय करायचा, तो वाघांच्या जबडा खोलून त्याची दात मोजण्याची ताकद त्याच्याकडे होती. म्हणजे एकटा शक्तिमान असणारा हा भरत आपल्याला पाहायला मिळतोय. शेरों के जबड़े खुलवा करते जहा, भरत दतुली गिनते, जयमल पत्ता आगे अपने आगे थे नहीं किसी को कुछ गिनते. म्हणजे आपल्या भारतात खूप श्रेष्ठ अशा पद्धतीच्या व्यक्ती होऊन गेलेले आहे. इस कारण हम तुमसे बढ़कर हम सबके आगे चुप रहिए, अजी चुप रहिए, हा चुप रहिए, हम उस धरती के लड़के हैं. म्हणजे थोडक्यात आपला भारत हा खूप श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बातों का जनाब शऊर नहीं, शेखी न गभारे बघारे, हा चुप रहिए, हम उस धरती के लड़की है, जिस धरती की बातें क्या कही है. आता गोष्टी जर सांगायच्या म्हटल्या तर खूप आहेत बुद्धीच्या गोष्टी. म्हणजे थोडक्यात बातों का जनाब शऊर नाही, शऊर म्हणजे बुद्धी, शऊर म्हणजे काय, बुद्धी, आणि शेखी बघराना, शेखी बघारना म्हणजे सोय आपली प्रशंसा करणार, शेखी बघारना म्हणजे सोय आपली प्रशंसा करणार. म्हणजे आपल्या भारतातल्या या कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या साध्या सोप्या नाहीत. हम उस धरती की लडकी आहे, म्हणजे आम्ही मुलं अशा आहोत की आम्हाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे आणि त्यामुळं आमची भारतभूमी आहे, भारत माता जी आहे ही अतिशय श्रेष्ठ आहे आणि त्यांचे आम्ही कोण आहोत, संतती आहोत, पुत्र आहोत, पुत्री आहोत आणि त्यामुळं आमचा इतिहास फार श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी आपल्याला उमाकांत मालवीजींना या कवितेमधून सांगायचा आहे. म्हणजे या कवितेचा हेतू एकच आहे की आपल्या मुलांना, या पृथ्वीवरच्या किंवा भारतमातेतल्या मुलांना प्रेरणा मिळावी, त्यांचं भारत मातेविषयीचं प्रेम जागृत व्हावं, हा हेतू या कवितेच्या पाठीमागं आपल्याला कवीने दाखवून दिलेला पाहायला मिळतोय. राहिलेला जो पद्य भाग आहे तो आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. तूर्त आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.